श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी आलेले आहे महाशिवरात्र. भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस. आता महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये फक्त महाशिवरात्री याच दिवशी लोक उपासना करतात, पण ज्या पद्धतीने श्राद्ध पक्ष असतं म्हणजेच पितृपक्षामध्ये 15 दिवस महत्त्वाचे असतात, अगदी त्याच पद्धतीने महाशिवरात्रीच्या निमित्तानं नंदी पक्ष असतं. आता जे बघा नवीन लोक आहेत त्यांच्याबद्दल सांगते. दरवर्षी आपण या सेवा करत असतो, खूप सुंदर अनुभव आलेला आहे. पण मी तुम्हालाही सांगेल, नव्याने जर तुम्ही असाल तर आवर्जून नंदी पक्ष म्हणजेच भगवान शंकरांच्या उपासनेचे 15 दिवस महत्त्वाचे असतात. हे 15 दिवस कधी तर महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीनंतरचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीचा दिवस असे टोटल 15 दिवस असतात. मग आता बघा, यंदा 8 फेब्रुवारी 2026 पासून ते 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत नंदी पक्ष साजरी करायचा असतो. थोडक्यात काय तर भगवान शंकरांची उपासना करायचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. आता काही कारणांनी लोकांना बघा, जर हा व्हिडिओ तुम्ही थोडा उशिरा पाहिला, म्हणजेच 10 तारखेला पाहिला किंवा बघा 12 तारखेला तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला, त्याच्यानंतर जेवढे दिवस तुम्हाला सेवा करता येईल ना तेवढे दिवस तुम्हाला करायचे आहे. बघा, पितृपक्षामध्ये काय होतं की कधी कधी मासिक धर्म येतो आपल्याला, मग त्याच्यामुळे ते दिवस आपले स्किप करतो. पण जेवढे दिवस मिळेल तेवढे दिवस आपण सेवा करण्याचा प्रयत्न करतच असतो. तर हे सुद्धा कसं आहे की बघा, 15 दिवसाच्या कालावधीमध्ये लग्न सराई आलेले आहे. दुःख बघा, तर त्याचबरोबर तुम्ही बघा दुःख सुख चालूच असतात. मग ते सोडून जेवढे काही दिवस उरलेले आहेत तर तेवढे दिवस तुम्हाला सेवा करायची आहे. खूप सुंदर अनुभव आलेला आहे. बघा, आता सेवा काय करायची तर 15 दिवसांच्या या कालावधीमध्ये आपल्याला शिव पंचाक्षरी स्तोत्रमचं पठण करायचं असतं. आता शिव पंचाक्षरी स्तोत्रम सगळ्यांना माहिती आहे, खूप सुंदर आहे. रोज ते तुम्हाला ऐकायचं आहे किंवा पठण केलं तर अतिशय उत्तम. संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता. खरं तर देवानं बघा, जन्म द्यायचं काम करत असतो, ब्रह्मदेवाचं काम आहे. आपलं पालन करण्याचं काम भगवान विष्णूंचं आहे आणि मृत्यू हा अंतिम सत्य आहे. मोक्षप्राप्तीसाठी भगवान शंकरांची उपासना करायची असते आणि आपल्या सांसारिक अडचणीसुद्धा कमी व्हाव्यात. आपले जे काही शारीरिक, आर्थिक, मानसिक जे काही कष्ट आहे तर ते कमी व्हावं. तर बघा, एक तर भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत. भक्तांच्या एका हाकेला सुद्धा ते धावून येतात. जर ते एवढं विश्वाचं कल्याण करतात तर ते तुमचं माझं कल्याण का नाही करणार? ते तुमच्या माझ्या अडचणी का ते दूर नाही करणार? तर जसं जमेल तशी त्यांना आता बघा, संकल्पयुक्त सेवा करायची इच्छा आहे ना, तर चला तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता. आता मासिक धर्म आज आला आहे. आता काही मला 15 दिवसामध्ये कुठे जायचं असेल, मासिक धर्म नाही, काही अडचणी आल्या असतील तर तेवढे बघा, तर अशा वेळेला लोकांनी काय करायचं तर यथाकालीन शब्दाने वापरायचा. आणि यथाकालीन म्हणजे काय की रोज एकच काळ, आज मी ठरवलेलं आहे की आज मला उठून एवढ्या सेवा करायच्या. त्या दिवशी काहीतरी अडचण येतेच आणि बऱ्याचशा लोकांच्या बघा बाबतीत असं घडतही असतं. माझ्यावरूनच मी सांगते. आज मी ठरवलं की आज पारायण करायचं आहे. ज्या दिवशी सेवा ठरवून केली जाते ना त्या दिवशी ती सेवा होतच नाही, म्हणून या यथाकालीन शब्द वापरायचा नाही. आता हे शिवपंचाक्षरी स्तोत्र काय आहे तर बघा, तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता किंवा बघा तुम्ही गुगललाही सर्च केलं तरी देखील मिळून जाईल. तर हे तुम्हाला म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे.
शिवपंचाक्षरी स्तोत्रम अतिशय प्रभावी अशी अतिशय दिव्य अनुभव देणारा हे स्तोत्र आहे. ते पठण करायचं आहे. किती पठण करायचं? भगवान शंकरांच्या उपासनेचा सगळ्यात महत्त्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो. प्रदोष काळानंतर म्हणजेच काय तर सूर्यास्ताच्या 1.5 तास आधी आणि सूर्यास्तानंतरचे 1.5 तास नंतर तुम्हाला सकाळी तुम्ही पठण केलं तरी उत्तम, पण काही कारणाने तुम्हाला संध्याकाळी पठण केलं तरी चालेल. कुणाला दुपारी वेळ मिळतो त्यांनी तेव्हा केलं तरीही चालेल. यथाकालीन शब्द वापरला ना तर काय होतं की एकाच वेळेस आपल्याला तो करायचा असतो. नाही शक्य होत तर तुम्ही अशा वेळेस तुम्हाला जसं करणं शक्य आहे तर बघा यथाकालीन असं नाही म्हणायचं. मनातली तुमच्या ज्या काही इच्छा बोलायच्या की माझ्याकडून जेवढ्या सेवा होतील तेवढ्या मी भगवान शंकरांची मी उपासना करेल, ही मी सेवा करेल. रोज तुम्ही 11 वेळा वाचलं तर खूप चांगलं अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. जेवढी जास्त सेवा कराल तेवढा जास्त चांगला अनुभव येतो. 21 वेळा करा, 11 वेळा करा, काहीच हरकत नाही. जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळा करा. एकदा तरी करा, पण आवर्जून करा. एवढीशी सेवा असते आणि आपण 11 वेळा केलं ना तर ते कुठेतरी एवढं होतं की आपल्या अडचणी जर एवढ्या आहेत, आपल्याला बघा ढिगभर सेवा करावी लागते. हे लक्षात ठेवा. आपल्या अडचणी एवढ्या असतात आणि आपल्याला एवढीशी सेवा करायची असते तर ते चालणार नाही. अडचणीपेक्षा 10 पट आपल्याला सेवा करायची असते. कारण अडचणींच्या आधी जो आपला भूतकाळ आहे, जो आपले भोग आहे, ते भोगल्याशिवाय अडचणींच्या सेवेपर्यंत आपण जात नाही आणि म्हणून सेवा वाढवायची असते. 11 वेळा करा, 5 वेळा करा, 7 वेळा करा. बघा विषम संख्येमध्ये तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करा. बघा जेवढी शक्य आहे अत्यंत प्रभावी भगवान शंकरांची ही सेवा आहे ती नक्की करा. तुम्ही बघा एकाच बैठकीत आपण करतो, मग ते आपल्याकडून होत नाही आणि मग संकल्प असतो तर ते पूर्ण करायचं लागतो आणि मग चिडचिड होते आपली. मग त्यापेक्षा महादेवांना मला जसं जमेल तशी मी तुमची सेवा करतो असं सांगून नक्कीच प्रयत्न करा. बघा नक्कीच तुमच्याकडून सेवा घडेल. जे काही नंदी पक्ष आहे, आता समजा मला गावाला जायचं, मी गावावरून सांगते, घरात शुभ कार्य असल्यामुळे मला माहेरी जावं लागणार आहे, तर मग ते 2 दिवस माझी सेवा मी थांबवेल. पण ज्यांची संकल्पयुक्त सेवा आहे ना त्यांनी तिथल्या गावातल्या शिवमंदिरात जाऊन सेवा करू शकता. आता परमेश्वर कृपेने बघा मी कुठला संकल्प करत नाही. जेवढी होईल तेवढी सेवा केली तरी करण्याचा प्रयत्न करते. पण 2-3 दिवस माझी सेवा ती बघा स्किप होईल. मग अशा वेळेस मी काय करेल तर मग मी तुम्हाला पण सांगेल की अशा वेळेस तुम्ही जेवढं होईल तेवढ्या करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ही सेवा 22 फेब्रुवारीच्या आतच करायची आहे. मग 15 दिवस जमेल, 8 दिवस जमेल, 7 दिवस, 10 दिवस, जेवढ्या दिवस जमेल तशी सेवा करा. बघा ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी काहीच हरकत नाही. त्याच्याबरोबर येतो म्हणजे बघा शक्यतो परान्न वर्ज्य करा. संकल्पयुक्त सेवा असेल तर सांगते नक्कीच तुम्ही परान्न वर्ज्य करा. ज्यांना फक्त सेवा करायची आहे त्यांनी परान्न वर्ज्य नाही केलं तरीही चालेल. त्याचबरोबर कुठल्या तरी कार्यासाठी काहीतरी कामासाठी बाहेर जावं लागतं, त्यांनी संकल्पयुक्त आहे त्यांनी बघा ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल. आणि परान्न म्हणजेच काय बघा तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य मात्र करायचा आहे. मांस माछी खायची नाही. 15 दिवस सेवा करणार आहात तर मांसाहार वर्ज्य अगदी बघा त्याचा नियम तुम्हाला पाळायचाच आहे. त्याचबरोबर बघा तुम्ही सेवा करताय, तुम्ही खाल्लं नाही, पण बाकीच्यांनी घरातल्यांनी नाही खाल्लं तर अतिशय उत्तम. पण घरचे जर खात असतील तर त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही खायचं नाही. हे अगदी साधे सोपे नियम आहेत. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.